दिनांक 19 ऑगस्ट 2025 लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्धेत आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. मतदान चोरीच्या विरोधात हा आक्रोश मोर्चा असून दिनांक 19 ऑगस्टला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं सामान्य नागरिक उपस्थित राहणार असून जवळपास 8 ते 10 हजार लोक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती नितेश कराळे यांनी दिली आहे. मतदान चोरीच्या विरोधात जे राहुल गांधी साहेबांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला डिजिटल डाटा मागितला, तो डिजिटल डाटा दिला नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शनच्या दिवशी 5:30 नंतर जे 76 लाख वोटिंग झालं त्याचे CCTV फुटेज मागितले, ते दिले नाही. आणि बऱ्याच दिवसापासून भारतातला प्रत्येक नागरिक निवडणूक ही पारदर्शक व्हावी याच्यासाठी EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी करत आहे. आणि हे मुद्दे घेऊन आम्ही 19 ऑगस्ट 2025ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 10 वाजता एक मोठं आंदोलन वर्धेतील लोकशाही मानणाऱ्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत सर्व लोक एकत्र येऊन हे आंदोलन आक्रोश मोर्चा जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर असतात, तर त्या ठीक आहे निवडणूक अधिकारी जो मुख्य निवडणूक अधिकारी आहे जिल्ह्याचा, इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा धडक मोर्चा नेणार आहे आमच्या मागण्या लावून. मतदान यादीच्या डिजिटल याद्या जाहीर करून सर्व पक्षांना डाटा उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे त्यातील बोगस मतदान काढता येईल. बोगस मतदानामुळे निवडून आलेले भाजपा सरकारने राजीनामा द्यावा, तसंच येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात यावा यासह विविध मागण्याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. वर्धेतील लोकशाही मानणारे पक्ष व सामाजिक संघटनेद्वारा हा आक्रोश मोर्चा निघणार असून या पत्रकार परिषदेत नितेश कराळे, मिलन गांधी, सुनील राऊत, सुधीर पांगोळ, निहाल पांडे, संदीप किटे इत्यादी पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जनमत न्यूज वर्धा जिल्हा प्रतिनिधी.